आज मी करते न्याहारीसाठी डोसे। 1 वाटी घेतलाय मी रवा आणि अर्धी वाटी घेतलंय मी दही आणि 1 वाटी घेतलंय मी पाणी। पाणी आपण कमी जास्ती करू शकतो आणि असं हे सर्व मिक्स करायचं। आता हे सुकं आहे ना, आता यात आणखीन आपल्याला पाणी हवंय, बरोबर? याच्यात थोडं पाणी घ्यायचं। मीठ पण अगोदर घालायचं नाही। आता हे चांगलं असं फेटायचं थोडा वेळ, 1-2 मिनिटं। आता हे 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया। गाजर बारीक किसून घेतलंय आणि ही कांदा लसूण चटणी घेतली आणि टमाटर सॉस घेतलाय। छान फुगलंय बघा, म्हणजे जसं मी ठेवलं होतं पातळ करून त्यापेक्षा जरा घट्ट झालंय। आता आपल्याला यामध्ये मीठ घालून थोडंसं पाणी घालून व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। मीठ, थोडंसं पाणी, मी यात खायचा सोडा वगैरे काहीच घेतलेला नाही। दही पण आपण कशासाठी घालतोय? आंबटपणा येण्यासाठी आपण त्यामध्ये दही घालतो। तर तुम्हाला यामध्ये ना काय घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, किंवा आपण डोसा तव्यावर घातल्याच्या नंतर त्याच्यावर तुम्हाला काय लावायचं असेल तर ते तुम्ही लावू शकता। तेल लावा किंवा अमूल बटर लावा, त्याच्यावरती कोणती भाजी घाला, जे तुम्हाला आवडेल ते। गोवर्धन तूप आहे, हे घेते मी लावायला। हा तवा घेतलाय मी, यावरती ना तेल लावायची गरज नाही, फक्त पाणी असं शिंपडून पुसून काढायचं। तर यावरती मी लावते तूप। आता हे सुकलंय ना आपला डोसा, तर जरा गॅस मंद करायचा। तर यावर टाकते मी किसलेलं गाजर, टमाटर सॉस। आता हे टाकते मी कांदा लसूण चटणी। मला तर तिखट नको, पण आमच्या यांना म्हणजे तुमच्या काकांना तिखट हवं। आपल्याला तव्यातून उतरवायचा असेल तर पलीता जरासा रुंद घ्यायचा। हा, 1 नंबर। झटकेपट होणारा सकाळचा नाश्ता, न्याहारी। यांना आता मी न्याहारीसाठी देते गरमागरम डोसा, शेजवान चटणी आणि कांदा लसूण चटणी। अशा प्रकारे मी हे सर्व डोसे बनवून घेते। कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। धन्यवाद। कसा आहे हो? मस्त आहे? ठीक आहे।